हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द इंग्लिश क्लास. हा इंग्लिश क्लास आहे स्टँडर्ड 4चा. आपण 16th लेसन करतोय. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. ओके, बिफोर दॅट प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. ओके, तर सुरू करूया. लेसन नंबर 16. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. ओके, इथे नो म्हणजे NO नो नाही, नो KNOW म्हणजे जाणून घ्या. नो द फॉर्मॅलिटीज म्हणजे हा विषय ऍक्च्युली लेसन आहे लेटर लिहायचा, फॉर्मल लेटर लिहायचा लेसन आहे. तर कसं लिहायचं आहे ते लेटर हे या लेसनमध्ये एक्सप्लेन केले. नो KNOW, नो फॉर्मॅलिटीज प्लीज, फॉर्मॅलिटीज जाणून घ्या. ओके, हे पार्ट 1 आहे लेसनचं. The students of class 4 greeted their teacher, Mrs. Desai, before they sat down. आता क्लास 4 मध्ये मिसेस देसाई ह्या त्यांच्या इंग्लिश टीचर होत्या. त्या जशा क्लासमध्ये एंटर केलं त्यांनी, तर त्यांना ग्रीट केलं सगळ्या मुलांनी. ओके, बसायच्या आधी बिफोर दे सॅट डाऊन दे ग्रीटेड द टीचर मिसेस देसाई. इट वॉज टाइम फॉर द इंग्लिश लेसन. आता इंग्लिश लेसनचा पिरियड होता, इंग्लिश लेसनचा क्लास सुरू झाला होता. Shall we bring out our बालभारती टेक्स्टबुक टीचर आस्क्ड श्रुती. श्रुती जी एक स्टुडंट होती क्लासमध्ये, तिने विचारलं की आम्ही आता माझा बालभारती स्टँडर्ड 4चा टेक्स्टबुक बाहेर काढू का टीचर. शाल वी ब्रिंग आउट आ बालभारती टेक्स्टबुक टीचर. नॉट नाव सेड द टीचर. तर टीचर काय म्हणाली, आता नको. नॉट नाव सेड द टीचर. वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे. आज आम्ही लेटर रायटिंग म्हणजे पत्र कसं लिहायचं ते शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे. सम स्पेशल टाइप्स ऑफ लेटर्स म्हणजे वेगळ्या प्रकारचे लेटर्स. स्पेशल लेटर्स म्हणजे रोजचे जे फ्रेंड्सना लिहितात वगैरे तसे लेटर्स नाही, तर वेगळे लेटर्स आज आपण शिकणार आहोत. कम हिअर जावेद अँड निशा. तर जावेद आणि निशा ह्यांना मॅडमनी मिसनी जवळ बोलावलं आणि सांगितलं की हे नोटबुक्स डिस्ट्रीब्यूट करा. कम हिअर जावेद अँड निशा, प्लीज डिस्ट्रीब्यूट दिस नोटबुक्स. तर मॅडम क्लासमध्ये म्हणाल्या, अँड वाईल दे गिव्ह आउट द बुक्स म्हणजे जावेद आणि निशा जेव्हा बुक्स वाटतायत तोपर्यंत मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे. अँड वाईल दे गिव्ह आउट द बुक्स कंटिन्यूड मिसेस देसाई, लेट मी गिव्ह यू सम गुड न्यूज. ओके, ते काहीतरी गुड न्यूज क्लासमध्ये सांगणार होत्या. द स्टुडंट्स वर ऑल इयर्स नाव. ऑल इयर्स नाव म्हणजे कान टवकारून ऐकत होते, म्हणजे सगळ्यांचे कान टीचर काय म्हणते त्याच्याकडे लागले होते. The students were all ears now. Their teacher announced with a smile. The teacher हसून म्हणाल्या, न्यू अरायव्हल्स इन द लायब्ररी अँड प्लेंटी ऑफ देम. तर टीचर काय म्हणाल्या की लायब्ररीमध्ये बुक्सचा खूप स्टॉक आला आहे. नवीन पुस्तकं वाचण्यासाठी लायब्ररीमध्ये आले आहेत. स्टोरी बुक्स ऑफ एव्हरी काइंड. सगळ्या प्रकारचे स्टोरी बुक्स आलेले आहेत. इन्फॉर्मेटिव्ह बुक्स अँड लवली पिक्चर्स. ओके, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स आणि लवली पिक्चर्स म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे खूप माहिती देणारी पुस्तकं, ज्याच्यामध्ये खूप छान चित्र सुद्धा आहेत. बुक्स ऑफ पझल्स, कोडी सोडवण्याची पुस्तकं, पझल्सची पुस्तकं. अँड ऑल्सो जोक्स, जोक्सवर सुद्धा पुस्तकं आलेली आहेत. ऑल हॅव बीन डिस्प्लेड इन द लायब्ररी. सगळ्या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत. सो यू विल नो विच वन टू आस्क फॉर द नेक्स्ट टाइम यू आर इन द लायब्ररी. तर दुसऱ्या वेळेला तुम्ही लायब्ररीमध्ये गेल्या तर तुम्हाला माहिती पडणार की कुठले कुठले पुस्तक आपल्याला दुसऱ्या वेळेला घ्यायचंय. एक वाचून झालं की दुसरं कुठलं पुस्तक घ्यायचंय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण तिथे डिस्प्लेला ठेवलेली आहेत सगळी पुस्तकं. ओके. ओ लवली, आय कॅन हार्डली वेट व सम ऑफ द इगर रिस्पॉन्सेस टू दिस पीस ऑफ न्यूज. तर ही बातमी ऐकल्यावर बरीचशी मुलांना खूप आनंद झाला, ते एक्साइट झाले खूप. ओ लवली, खूप छान असं म्हणाले आणि आम्हाला आता राहू शकत नाही पुस्तकं वाचल्याशिवाय. आय कॅन हार्डली वेट असं काही मुलं म्हणाली. ऑल वर एक्सायटेड एक्सेप्ट वन. तर फक्त एक स्टुडंट होता, तो एक्सायटेड नव्हता. ऑल वर एक्सायटेड एक्सेप्ट वन. एकच मुलगा जो त्यांनी क्वेश्चन रेज केलं की व्हॉट्स द यूज. ते म्हणाले की एवढी पुस्तकं असून काय उपयोग. व्हॉट्स द यूज ऑफ सो मेनी बुक्स. कंप्लेंट फेलिक्स. त्या मुलाचं नाव फेलिक्स होतं. पुढे म्हणाला, वी हॅव ओनली वन लायब्ररी पिरियड इन अ वीक. अख्ख्या आठवड्यामध्ये फक्त एक लायब्ररीचा पिरियड असतो. अँड हार्डली फॉर हाफ अन आवर टू. तो पण अर्ध्या तासाचाच फक्त असतो.
We have only one library period in a week and hardly for half an hour. Just when the story gets interesting, we have to leave the book and go back to class. पूर्ण स्टोरी वाचायला सुरू केली आणि स्टोरी इंटरेस्टिंग लेवलला पोहोचली की पिरियड होतो, बेल वाजते. त्यामुळे आम्हाला क्लासमध्ये जायला लागतं. तसं बुक ते अर्धवट सोडूनच क्लासमध्ये जायला लागतं. नाव वर्षा जॉईंड इन टू से, for 2 weeks I have been waiting to know what happened to the Pied Piper of Hamelin. There was a holiday last Thursday and we missed the library period. तर वर्षा पण फेलिक्स बरोबर सहमत झाली. तिची पण कंप्लेंट होती की 2 आठवडे ती एक पुस्तक वाचायचं जे अर्धवट राहिलं होतं. ते पुस्तकाचं नाव पायड पेपर ऑफ हॅमलिन हे पुस्तक ती वाचत होती. For 2 weeks I have been waiting to know what happened to the Pied Piper of Hamelin. तर हे जे पुस्तक ती वाचत होती त्याच्यामध्ये पायड पायपर ऑफ हॅमलिन ही जी व्यक्तिरेखा होती त्याच्यासोबत काय झालं हे तिला वाचता आलं नाही. कारण मध्ये तिला पुस्तक अर्ध्या तासात द्यायला लागलं आणि नंतर थर्सडेला जेव्हा लायब्ररी पिरियड होता तेव्हा हॉलिडे होती. देअर वॉज अ हॉलिडे लास्ट थर्सडे अँड वी मिस द लायब्ररी पिरियड. ओके. मिसेस देसाई रिअलाइज दॅट what her students said was perfectly true. तर मिसेस देसाई ज्या टीचर होत्या त्यांना कळून चुकलं की मुलं म्हणतायत ते बरोबर आहे. ओके. शी डिसाइडेड टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलाव अ होम इश्यू फॅसिलिटी फॉर क्लास 4. तर होम इश्यू फॅसिलिटी म्हणजे पुस्तकं, स्टोरी बुक्स घरी नेण्याची फॅसिलिटी. ओके. टू इश्यू दॅम ॲट होम. शी डिसाइडेड टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलाव अ होम इश्यू फॅसिलिटी फॉर क्लास 4. 4थीच्या मुलांसाठी घरी स्टोरी बुक्स नेण्याची परमिशन प्रिन्सिपल कडे मागायची होती. आफ्टर ऑल दे वर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे टूक होम. तर ही 4थीची मुलं तशी मोठी झाली होती की ती घरी नेलेली पुस्तकं व्यवस्थित सांभाळून परत आणून लायब्ररीत ठेवणार. ओके. दे वर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स. बुकांची काळजी घेणं त्यांना आता जमणार होतं कारण ते मोठे झाले होते. लुक आफ्टर द बुक्स दे टूक होम. हे वेट थॉट मिसेस देसाई. तर मिसेस देसाईने मध्येच काहीतरी सुचलं. ओके. शी सेड हे वेट देयर इज अ बेटर वे टू डू इट. आता प्रिन्सिपलकडे जाऊन डायरेक्ट परमिशन मागायच्या ऐवजी अजून एक वेगळी पद्धत आहे. देयर इज अ बेटर वे टू डू इट. वाय नॉट लेट द स्टुडंट्स देमसेल्फ राईट अ लेटर ऑफ रिक्वेस्ट टू द प्रिन्सिपल. तर 4थीच्या मुलांनीच एक लेटर, रिक्वेस्ट लेटर प्रिन्सिपलना का लिहू नये. तर त्यांना ती आयडिया सुचली की आता 4थीच्या मुलांनी एक प्रिन्सिपलना लेटर लिहायचंय, रिक्वेस्ट करायची आहे लायब्ररीबाबत. आफ्टर ऑल दॅट वॉज व्हॉट शी प्लॅन टू टीच दॅट डे, हाऊ टू राईट पोलाइट फॉर्मल लेटर्स. तर त्या दिवशी कसे लेटर्स लिहायचं हाच तर तिचा विषय होता शिकवण्याचा इंग्लिश क्लासचा, की हाऊ टू राईट पोलाइट फॉर्मल लेटर्स. पोलाइट म्हणजे सभ्य भाषेत, फॉर्मल लेटर्स कसे लिहायचे, ऑफिस लेटर्स कसे लिहायचे. ओके. तर तिला ते आज मुलांना शिकवायचं होतं, हाऊ टू राईट फॉर्मल लेटर्स. What an opportunity. What an opportunity. A good subject for a formal letter. तर टीचर मिसेस देसाई ज्या टीचर होत्या त्यांना सब्जेक्ट टॉपिक मिळाला त्या फॉर्मल लेटरचा. ओके. व्हॉट अन ऑपॉर्च्युनिटी, अ गुड सब्जेक्ट फॉर अ फॉर्मल लेटर. अँड ऑफकोर्स अ रिअल सिच्युएशन वुड मेक द लर्निंग मोर इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग. आता लेटर लिहायचं ही खरी स्टोरी होती, खरा प्रॉब्लेम होता, जेन्युइन प्रॉब्लेम जो काय 4th स्टँडर्डची मुलं लायब्ररीबाबत फेस करत होती. तर ती खरी स्टोरी त्यांना शिकवता आली किंवा प्रिन्सिपलना खरं खरं लेटर लिहिता आलं. त्यामुळे मुलांना ते जास्ती समजेल कसं लिहायचं लेटर. ओके. अँड ऑफकोर्स अ रिअल सिच्युएशन म्हणजे खरी गोष्ट वुड मेक द लर्निंग मोर इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग. तर या खऱ्या गोष्टीमुळे मुलं अजून व्यवस्थित शिकतील हे लेटर लिहिण्यासाठी. वेन मिसेस देसाई सजेस्टेड दिस टू हर क्लास दे वर व्हेरी एक्सायटेड. तर मुलांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला असं असं लेटर लिहायचंय प्रिन्सिपलना, तर मुलं पण खूप खुश झाली. दे वर व्हेरी एक्सायटेड. त्यांना पण खूप उत्सुकता लागून राहिली. विदाउट लुझिंग मच टाइम मिसेस देसाई बिगेन टू टीच हर क्लास हाऊ टू राईट अ फॉर्मल लेटर. तर वेळ न दवडता विदाउट लुझिंग मच टाइम मिसेस देसाई म्हणजे टीचरनी क्लासमध्ये शिकवायला सुरू सुद्धा केलं की फॉर्मल लेटर कसं लिहायचं. The sender's address and the date should be written in the upper right corner of the page. She taught. तिने शिकवलं. She taught काय तर सेंडर्स ऍड्रेस, जो कोण पत्र लिहितो
त्याचा ॲड्रेस आणि आजची ज्या दिवशी पत्र लिहितात ती डेट कुठे लिहायची असते? पेपरच्या राईट अप्पर कॉर्नरला. ओके, पेजच्या राईट अप्पर कॉर्नरला. शी टॉट. द नेक्स्ट स्टेप इज टू राईट द नेम ऑर पोस्ट ऑफ रिसिव्हर. आता नेक्स्ट स्टेप काय? रिसिव्हर म्हणजे आपण ज्याला कोणाला पत्र पाठवत आहोत, ज्याला उद्देशून लिहित आहोत, त्यांचं नाव किंवा पोस्टल ॲड्रेस. नेम ऑर पोस्ट ऑफ द रिसिव्हर नियर द लेफ्ट मार्जिन. तर पेजची लेफ्ट मार्जिन जी असते तिथं रिसिव्हरचं नाव लिहायचं असतं. देन राईट हिज ऑर हर ॲड्रेस बिलो दॅट. नावाखाली ॲड्रेस लिहायचा असतो. ओके, तर साईडला तुमच्या लेसन टेक्स्टबुकमध्ये पेज दिली आहे, त्याच्यावर व्यवस्थित दिलेलं आहे बघा. आफ्टर दॅट यू मस्ट राईट द सब्जेक्ट ऑफ द लेटर इन शॉर्ट बिलो द रिसिव्हर्स ॲड्रेस. शी फर्दर इन्स्ट्रक्टेड. ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांचं नाव ॲड्रेस झाल्यानंतर त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा असतो. म्हणजे मजकूर काय असणार आहे, पत्राचा मजकूर काय हे एका लाईनमध्ये शॉर्टमध्ये लिहायचं असतं. ओके. रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी म्हणजे बुक्स घरी इश्यू करायच्या, बुक्स घरी न्यायला परवानगी. रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी, ती फॅसिलिटी मुलांना द्यावी की बुक्स घरी नेता येईल. तर इथे हा सब्जेक्ट लिहिलाय. ओके, तसं वेगवेगळ्या टॉपिक्सला वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात, ते थोडक्यात लिहायचे असतात एका लाईनमध्ये, त्याला सब्जेक्ट म्हणतात. तर शॅरोन ही मुलगी काय म्हणाली? दॅट्स समथिंग न्यू. तिला ते नवल वाटलं. दॅट्स समथिंग न्यू रिमार्क्ड शॅरोन. वी डू नॉट मेन्शन अ सब्जेक्ट इन आवर फ्रेंडली लेटर्स डू वी. तर आपण फ्रेंड्सला लेटर लिहितो तेव्हा सहसा आपण सब्जेक्ट लिहित नाही. ओके, वी डोंट राईट एनी सब्जेक्ट, वी डायरेक्टली राईट द लेटर. We do not mention a subject in our friendly letters, do we? Of course not, said Mrs. Desai. ते टीचरने म्हणाले अजिबात नाही. In friendly letters we never write the subject. What do we do next, teacher? Shruti wanted to know. तर श्रुतीने विचारलं, What do we do next, teacher? पुढे काय करायचं आता? You address the receiver writing dear sir or dear madam. आता सब्जेक्टच्या खाली नंतर आपण काय लिहायचं असतं? Dear sir, डिअर प्रिन्सिपल सर और डिअर मॅडम जे काय असेल ते लिहायचं असतं. रिमेंबर द रेस्ट ऑफ द लेटर ऑल्सो शुड बी रिटन इन पोलाइट लँग्वेज. म्हणजे सभ्य भाषेत पुढचा अख्खा मजकूर लिहायचा असतो आणि टू द पॉइंट लिहायचं असतं. राईट टू द पॉइंट, मिसेस देसाई एक्सप्लेन. अँड शुड बी एंड इट विथ युअर्स लव्हिंगली आस्क रेणू. तर रेणू नावाची मुलगी, तिने काय विचारलं? पत्र लिहून झालं, सगळं मजकूर लिहून झाल्यानंतर एंडला युअर्स लव्हिंगली जे आपण फ्रेंडली लेटर्समध्ये लिहितो तसं लिहायचंय का? तर ओ नो, अजिबात नाही. ओ नो सेड द टीचर, यू कॅन राईट दॅट टू युअर फ्रेंड्स ओनली. फक्त फ्रेंड्सना आपण तसं लिहू शकतो. ऑर पॅरेंट्स ऑर इवन टू मी, किंवा मी टीचर आहे, मी तुमची, आय एम व्हेरी फ्रेंडली विथ यू, यू कॅन राईट टू मी लाईक दॅट, बट नॉट टू द प्रिन्सिपल. बट वेन यू आर रायटिंग ॲज अ स्टुडंट टू द प्रिन्सिपल, यू मे राईट युअर्स फेथफुली ऑर सिन्सिअरली. तर तुम्ही आता स्टुडंट्स आहात, तुम्ही का प्रिन्सिपलला पत्र लिहिताय, तर इट शुड बी व्हेरी डिसेंट. यू शुड से युअर्स फेथफुली ऑर युअर्स सिन्सिअरली. डू नॉट फॉरगेट टू थँक द रिसिव्हर अप्रोप्रिएटली बिफोर यू क्लोज द लेटर. तर ज्यांना आपण पत्र लिहितो रिसिव्हरना, थँक्यू, व्यवस्थित थँक्यू म्हणायचं विसरायचं नाही. इन अ व्हेरी गुड स्टेटमेंट यू शुड से थँक्यू. सो कम ऑन नाव, लेट्स ड्राफ्ट दिस लेटर टुगेदर. तर आता सगळ्यांनी मिळून आपण हे लेटर ड्राफ्ट करूया, म्हणजे लिहूया, लिहून काढूया. आफ्टर क्वाईट अ फ्यू एरर्स, कॅन्सलेशन अँड चेंजेस. ड्राफ्ट म्हणजे काय की एक रफ लेटर लिहायचं, मग त्याच्यामध्ये कॅन्सलेशन, चेंजेस, जे काय रिमार्क्स करायचे असतात, चेंजेस करायचे असतात, एरर्स काढून टाकायचे असतात, ते सगळं झाल्यावर फायनल लेटर तयार होतं. त्याच्या आधी जे लेटर असतो त्याला आपण ड्राफ्ट म्हणतो. ओके. आफ्टर अ फ्यू एरर्स, कॅन्सलेशन अँड चेंजेस, हिअर्स द लेटर क्लास 4 wrote to the principal. It was written very neatly. तर नेक्स्ट पेजवर हे लेटर दिलेलं आहे. ओके, ते लेटर आता आपण वाचूया. वरती राईट टॉप कॉर्नर सेंडर जे कोण पत्र लिहिते त्यांचं नाव आहे. प्रगती विद्यालया, पुस्तक मार्ग, वचनपूर, 6 जुलै 2014 आणि डेट पण लिहिली आहे. ओके, सेंडर्स नेम. नाव द रिसिव्हर्स नेम. हु इज द रिसिव्हर ओव्हर हिअर? द प्रिन्सिपल. टू द प्रिन्सिपल, प्रगती विद्यालया, पुस्तक मार्ग, वचनपूर. ओके. नेक्स्ट कम्स द सब्जेक्ट, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी.
ऑफ लायब्ररी बुक्स असं असतं तरी चाललं असतं. ओके. नेक्स्ट कम्स डिअर मॅडम. हाऊ टू ॲड्रेस. वी द स्टुडंट्स ऑफ क्लास 4 हॅव अ रिक्वेस्ट. Our English teacher, Mrs. Desai, has informed us about many new books that have arrived in our school library. We are eager to read them. तर क्लास 4च्या स्टुडंट्सनी सांगितलं की वी हॅव अ रिक्वेस्ट. आणि आमची टीचर मिसेस देसाई त्यांनी आम्हाला सांगितलं हॅज इन्फॉर्म्ड अस अबाउट मॅनी न्यू बुक्स. नवीन बुक्सबद्दल आम्हाला इन्फॉर्म केलंय दॅट हॅव अराइव्ड इन अवर स्कूल लायब्ररी. ज्या आमच्या स्कूल लायब्ररीमध्ये आलेल्या आहेत. आणि वी आर इगर टू रीड देम. आम्हाला त्या वाचण्याची खूप उत्सुकता आहे. ओके. हावेवर इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू फिनिश रीडिंग अ बुक ड्युरिंग द लायब्ररी पिरियड. तर लायब्ररी पिरियडमध्ये आम्हाला ते बुक वाचायला घेतल्यानंतर ते पूर्ण करता येत नाही. कारण शॉर्ट पिरियड ऑफ टाइम असतो लायब्ररी पिरियडचा. इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू फिनिश रीडिंग अ बुक ड्युरिंग लायब्ररी पिरियड विच इज ओनली वन्स अ वीक. आणि ते पण ओनली वन्स अ वीक. आठवड्यातून एकदाच पिरियड तो असतो लायब्ररी पिरियड. ओके. मे वी हॅव युअर काइंड परमिशन. तर प्रिन्सिपल सर कॅन वी हॅव युअर काइंड परमिशन मॅडम टू टेक द बुक्स फॉर होम रिडिंग. तर इथे प्रिन्सिपल मॅडम आहेत. तर वी मे हॅव युअर काइंड परमिशन. तर तुमची परमिशन आम्हाला मिळेल का की आम्ही बुक्स घरी घेऊन जाऊ शकू. टू रीड. टू टेक द बुक्स फॉर होम रिडिंग. वी प्रॉमिस दॅट वी शॅल टेक अटमोस्ट केअर ऑफ द बुक्स. तर आम्ही प्रॉमिस करतो की आम्ही बुकांची व्यवस्थित काळजी घेऊ. दॅट वी शॅल टेक अटमोस्ट केअर ऑफ द बुक्स अँड रिटर्न देम ऑन टाइम. आणि वेळेवर आम्ही ते लायब्ररीत ते बुक्स परत करू. ओके. योर्स फेथफुल्ली ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 4. तर फ्रेंड्स कळलं तुम्हाला हे कसं लिहायचं. ओके. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. कसे फॉर्मॅलिटीज फॉर्मल लेटर कसं लिहायचं ते ह्या पूर्ण लेसनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर स्टुडंट्स हा पूर्ण लेसन वाचा. स्पेलिंग्स लर्न करा. ओके. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचं लेसन घेऊन येईन. आणि ह्याचा पार्ट 2 पण व्हायचा आहे. सो आय विल बी बॅक विथ द पार्ट 2. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.